तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या परिसरात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे। शेती पिकांच्या नुकसानीसोबतच आता मानवी जीवनावरही संक्रांत वाढली आहे। वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे या परिसरातील नागरिक, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याकरिता वन विभागाने वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा कडक इशारा शेतकरी संघटना विदर्भचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। तसेच शहापूर येथील वन्य प्राण्यांच्या हमल्यांमध्ये जखमी झालेले शेतमजूर हुसेन सुरतने यांच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्या परिवाराची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या। वन्य विभाग व वन कर्मचारी यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। वन्य प्राण्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी ही सर्वस्वी वन विभागाची आहे, मात्र वन विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे आणि पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे। वन विभागाने आम्ही दिलेल्या निवेदनात आमच्या मागण्यांसंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा 20 जानेवारीपर्यंत शासनाने आमच्या मागण्यांसंदर्भात दखल न घेतल्यास आम्ही नरनाळा महोत्सवादरम्यान तीव्र आंदोलन करू, असा अल्टिमेटम दिला आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। बऱ्याच वर्षापासून वन्य प्राणी हे शेतीचं नुकसान करत आहे आणि इतके वर्ष आम्ही ते सहन सुद्धा केलेलं आहे। परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी आहेत हे आमच्या प्रॉपर्ट्यावर, आमच्या शेतीत आणि आमच्या दारापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये याकडे प्रशासन कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेत नाही आहे आणि हे जे काही वन्यजीव प्राणी आहेत यांची आवश्यकता आम्हाला नाही। या प्राण्याबद्दल आमचं काही वावगं नाही, परंतु त्यांना एक राखीव क्षेत्र दिलेलं आहे, त्या क्षेत्रातच त्यांना ठेवण्यात यावं। जर का ते बाहेर निघत असतील तर हे वन्य विभागाची जबाबदारी आहे। विनाकारण स्वतःचं कर्तव्य पूर्ण न पाडता आम्हाला त्रास होणार आणि जर का कोणावर हमला झाला तर ते म्हणतात मुआवजा द्या, परंतु मानवी शरीरावर जर कोणता हमला झाला तर बऱ्याच गोष्टी भरून निघत नाहीत। एखादा व्यक्ती आपल्या परिवाराची गरज असतो, त्याला जर का हानी झाली तर पूर्ण परिवार उघड्यावर येईल आणि वन्य विभागाची एवढी क्षमता नाही आहे की प्रत्येक परिवाराचं हे पालन करत बसतील। म्हणून त्यांनी त्यांचे प्राणी आपल्या हद्दीत ठेवावे आणि प्रशासनाने हा विचार करावा की हे जे काही वन्यजीव प्राणी आहेत यांचा प्रजननाचा दर काय आहे, यांची झपाट्याने संख्या किती वाढत आहे, याविषयी बी आता विचार व्हायला पाहिजे। म्हणजे 1972 मध्ये जे वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्याच्यावरही विचार झाला पाहिजे की यांचा जो प्रजननाचा दर आहे हा किती पटीने वाढत आहे आणि त्या प्रमाणात आता शेती तर पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे, परंतु आता जीवितहानी होत आहे। जर का अशीच जीवितहानी होत राहिली आणि याच्यानंतर एकाही व्यक्तीवर, एकाही माणसावर आदिवासी पट्ट्यामध्ये जर हमला झाला तर याचे गंभीर परिणाम वन्य विभागाला भोगावे लागतील।